हॅलो व्हिवर्स, मी प्रशांत बोधे आपल्या ओढ मालिकेची या यूट्यूब चॅनलमधून तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुमच्या आवडत्या मालिकेचा आजचा संपूर्ण भाग. 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जेव्हा अस्तिका सगळ्यांना सांगते की मी नेत्रा आहे, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. अद्वैत तर खूप चिडतो. तो अस्तिकाच्या हाताला धरून तिला उठवतो आणि विचारतो की अस्तिका, तू इथे कशी आली आणि माझी नेत्रा कुठे आहे? त्यावर अस्तिका नाटक करत म्हणते की साहेब, हे काय बोलताय तुम्ही आणि मला अस्तिका का म्हणताय? तुम्ही सगळेजण माझ्याकडे असं का बघताय? नक्की काय झाले? आणि ती शेखर, केतकी, इंद्राणीला सुद्धा हाच प्रश्न विचारत असते. मात्र कोणीही तिच्या प्रश्नाचे उत्तर देत नाही. त्याचवेळी तिचं लक्ष भिंतीवर असणाऱ्या एका फ्रेमकडे जातं आणि त्या फ्रेममध्ये तिला स्वतःचा चेहरा दिसतो. तसे ती नाटक करत चेहऱ्याला हात लावत म्हणते की हे काय झालं? अस्तिकाचा चेहरा कसा आला? असं बोलून ती रडायला सुरुवात करते. तर दुसरीकडे नेत्रा पेटीमधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असते. अद्वैतला हाका मारत असते, पण काही उपयोग होत नाही आणि ती पुन्हा बेशुद्ध पडते. तर दुसरीकडे अस्तिका नाटक करत तिच्या चेहऱ्याला हात लावते आणि मोठमोठ्याने रडत म्हणत असते की साहेब, हे काय झालं? अस्तिकाचा चेहरा कसा आला? मी अस्तिका नाही तर नेत्रा आहे. आणि तिचं हे बोलणं ऐकून सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात आणि ती अस्तिका रडतच खाली बसते. तर अद्वैत तिचा हात पकडून तिला म्हणतो की ही नाटकं बंद कर आणि माझी नेत्रा कुठे आहे ते सांग. जर तू मला नेत्राबद्दल काही सांगितलं नाही तर परिणाम वाईट होतील. आणि हा सगळा प्रकार बघून इंद्रायणीला जंगलात घडलेला सगळा प्रकार आठवतो आणि त्याचवेळी अद्वैत रागाच्या भरात अस्तिकावर हात उगारतो. पण इंद्राणी मोठ्याने त्याला आवाज देत थांबवते आणि ती स्वतः अस्तिकाजवळ जात तिचा हात हातात घेत म्हणते की उठ नेत्रा. आणि तिच्या तोंडून नेत्रा हे नाव ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. शेखर विचारतो, इंद्राणी, हा सगळा काय प्रकार आहे? इंद्राणी त्या सगळ्यांना सांगते की ही आपली नेत्राच आहे, विश्वास ठेवा. मात्र कोणाचाही या गोष्टीवर विश्वास बसत नाही. सगळेजण आश्चर्याने इंद्राणीकडे बघत असतात. त्यावर इंद्राणी सगळ्यांना सांगते की नागाने नेत्राला दंश केला, पण नेत्राने त्या नागाचा वध केला. नाग जंगलात मरून पडला होता आणि त्यावेळी रुपालीसुद्धा त्या ठिकाणीच होती. मग ती सगळ्यांना त्यावेळी रुपाली काय म्हणाली ते सगळं काही सांगते. त्यामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. तर इंद्राणी त्यांना सांगत असते की विश्वास ठेवा, ही आपली नेत्राच आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत आणि शेखर डॉक्टरांकडे जातात. डॉक्टर त्यांना सांगतात की त्या पेशंटच्या रक्तामध्ये थोड्या प्रमाणात विष अजूनही आहे आणि त्या विषाचा त्यांना थोडा त्रास होईल, पण काळजी करण्याची गरज नाही. आणि त्या दोघांना असंही सांगतात की आधीची मुलगी पेशंट म्हणून होती तिचे आणि आत्ताची मुलगी पेशंट म्हणून आहे तिचे रिपोर्ट अगदी सेम आहेत. हा नक्की काय प्रकार आहे तेच कळत नाही. आणि ते ऐकून अद्वैत आणि शेखर एकमेकांकडे बघतात. शेखर म्हणत असतो की माहिती आहे आम्हाला, केस थोडी वेगळी आहे ते. डॉक्टर म्हणतात की या केसचे इन्व्हेस्टिगेशन व्हायलाच हवं. मात्र त्यावर शेखर म्हणतो की डॉक्टर, या सगळ्याची काही गरज नाही आहे. पण डॉक्टर त्याला विचारतात की आधीची मुलगी होती ती नक्की कुठे गेली आणि आत्ताची मुलगी आहे ती नेमकी तिथे कशी आली? तुम्ही तिला ओळखता का? मात्र त्यावर शेखर काही उत्तर देत नाही. उलट तो डॉक्टरांना विचारतो की आम्ही तिला घरी कधी घेऊन जाऊ शकतो? आम्हाला लवकरात लवकर डिस्चार्ज हवा आहे. दुसरीकडे रुपाली एकटीच घरात असते. ती मोठमोठ्याने हसत म्हणत असते की आता विरोचकाचं राज्य आलं आहे. आता या घरातील हवासुद्धा विरोचकाच्या आदेशाप्रमाणेच वाहणार. तर दुसरीकडे नेत्रा पुन्हा शुद्धीवर येते. ती मोठमोठ्याने अद्वैतला हाका मारत असते, पण काही उपयोग होत नाही. तर दुसरीकडे रुपाली हसतच घरभर फिरत असते. ती देवघरात जात त्रिनयना देवीच्या फोटोसमोर उभी राहते आणि म्हणते की बघितलं ना, मी तुझ्या मुलींची काय अवस्था केली ते. आता मला जे हवं तेच होणार. आणि त्याचवेळी शेखर आणि इंद्राणी घरात येतात. तर रुपाली हसतच त्यांच्याकडे बघत असते. त्यांच्या पाठोपाठ अद्वैत, अस्तिका आणि केतकीसुद्धा येतात. तर रुपाली हसतच शेखरजवळ जात म्हणते की काय बिनडोक राजाध्यक्ष, त्या दिवशी माझी लायकी काढत होता ना? आता तुला स्वतःची लायकी समजली असेल ना? त्यामुळे लायकीत राहायचं. त्यानंतर ती इंद्राणीकडे जाते आणि हसतच तिच्या जखमेला हात लावण्याचा प्रयत्न करते, पण इंद्राणी तिचा हात बाजूला करते.
तर रुपाली म्हणते की काय झालं? हाडं शोधण्यासाठी माझा पाठलाग करत होती ना? सापडली का हाडं? बघ हाडांच्या नादात काय झालं ते. ती इंद्राणीला बावळट म्हणत अस्तिकाजवळ येते आणि नाटक करत म्हणते की अस्तिका, नाही नाही, तू तर नेत्रा आहेस ना? मी तुला सांगितलं होतं माझ्या वाटेत आडवी येऊ नको. बघ आता तुझी काय अवस्था करून ठेवली आहे मी. आता हिंमत असेल तर अशीच आयुष्यभर राहा. आणि ती अद्वैतला सुद्धा म्हणते की तुला तर अस्तिकाचं तोंडही बघायचं नव्हतं ना? आता तू आयुष्यभर तिच्यासोबत राहू शकशील का? हे ऐकून अद्वैत खूप चिडतो. तर अस्तिका नाटक करत त्याला म्हणते की साहेब, तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आपण रूममध्ये जाऊया. आणि ती त्याला तेथून घेऊन निघते. तर रुपाली म्हणते की हे काय, तुला कॉफी बनवायची नाही का? नेहमी तर तू अद्वैतला कॉफी बनवून देते आणि मग तुम्ही दोघेजण चिअर्स करत ती कॉफी पिता ना? रुपालीचं ते बोलणं ऐकून अद्वैत रागाने तिच्याकडे बघतो. तर अस्तिका नेत्राप्रमाणे ॲक्टिंग करत म्हणते की साहेब, तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका. ती मुद्दाम हे सगळं करत आहे. तर शेखरही अद्वैतला सांगतो की तिला घेऊन रूममध्ये जा. त्यावर रुपाली मुद्दाम म्हणते की तिला म्हणजे कोणाला? ती तर तुमची नेत्रा आहे ना? मग तिला नेत्रा म्हणा. जरी रूप अस्तिकाचं असलं ना तरी ती तुमची नेत्राच आहे. मात्र यावर कोणीच काही बोलत नाही. रुपाली रागातच अद्वैतकडे जात म्हणते की तू माझ्याशी गद्दारी करून त्या त्रिनयनाला सामील झाला ना? आता त्याची शिक्षा तुला मिळणार आहे. मात्र अस्तिका अद्वैतसमोर उभी राहते. रुपाली म्हणते तुमच्या या नेत्राचं अस्तित्वच मी संपवून टाकणार आहे. हिंमत असेल तर सांगा तुमच्या देवीला नेत्राचा चेहरा परत द्यायला. मात्र शेखर सगळ्यांना सांगतो की तुम्ही आपापल्या रूममध्ये जावा. त्यानंतर सगळेजण तेथून निघून जातात. तर रुपाली हसतच म्हणते की आता सगळं काही माझ्या मनाप्रमाणे घडत आहे. आता जो कोणी या विरोचकाच्या विरोधात जाणार त्याचा फोटो भिंतीवर लागणार आणि सगळ्यात आधी फोटो लागणार तो नेत्राचा. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अद्वैत त्रिनयना देवीचे लॉकेट घेऊन अस्तिकाकडे जातो आणि तिला सांगतो की ज्यावेळी तुझ्यावर उपचार सुरू होते त्यावेळी हे नर्सने माझ्याकडे दिलं होतं. तू पुन्हा हे गळ्यात घाल. आणि तो अस्तिकाच्या गळ्यात ते लॉकेट घालण्यासाठी जातो. मात्र अस्तिकाला ते लॉकेट म्हणजे तिच्या गळ्यात घातला जाणारा फास आहे असं वाटतं. तर व्ह्यूवर्स, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.